छत्रपती संभाजीनगर या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या शतकापासून ते सुमारे 6व्या शतकापर्यंत बनवण्यात आलेल्या श्री गौतम बुद्धांना समर्पित असलेल्या प्राचीन अजंठा लेणी, तसेच 300 वर्षापासून 24 तास 12 महिने लाईट विना अखंडित चालणारी पानचक्की, ताजमहलची प्रतिकृती मानली जाणारा कलेचा उत्कृष्ट नमुना बीबीचा मकबरा, अभेद आणि कुणालाही न जिंकता आलेला असा देवगिरी म्हणजेच दौलताबादचा किल्ला आणि सरतेशेवटी भगवान शंकराला समर्पित असलेलं कैलास मंदिर आणि भव्य जैन आणि बुद्ध लेणींचा संग्रह असलेली एलोरा लेणी। पुण्यापासून आपला प्रवास सुरू होतो तो अजंठा लेणीच्या दिशेने। पुणे ते अजिंठा हे अंतर साधारणतः 340 किलोमीटर इतके आहे। पुणे ते अजंठा लेणीला वेगवेगळ्या मार्गाने जाता येते, त्यापैकी एक म्हणजे स्वतःच्या प्रायव्हेट कारने किंवा स्वतःच्या प्रायव्हेट वाहनाने जाता येते। दुसरा पर्याय व्हाया ट्रेन पुणे ते पाचोरा जंक्शन आणि तेथून टॅक्सीने सुमारे 60 किलोमीटरचा प्रवास करून अजंठा केव्सपर्यंत पोहोचता येते। तिसरा पर्याय व्हाया फ्लाईटने पुणे टू छत्रपती संभाजीनगर आणि तेथून सुमारे 100 ते 103 किलोमीटरचा टॅक्सीचा प्रवास करून तुम्ही अजंठा केव्सला पोहोचू शकता। चौथा पर्याय म्हणजे पुणे किंवा मुंबईवरून छत्रपती संभाजीनगर यासाठी बस पकडायची आणि नंतर छत्रपती संभाजीनगरपासून ते अजंठासाठी दुसरी बस पकडायची। या पद्धतीने तुम्ही अजंठा लेणीपर्यंत पोहोचू शकता। आपला प्रवास साधारणतः 103 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही नील प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला थांबलो। सो मित्रांनो, आता आपण साधारणतः 110 किलोमीटर आलो आणि यावेळेला आपण कार घेतली, आपण बाईकने नाही येत आहे। सो कारने चाललो आहे आपण, कारण संभाजीनगरमध्ये बराचसा परिसर आपण कवर करणार आहे आणि साधारणतः माझ्या अंदाजाने 1000 किलोमीटर रन व्हायला पाहिजे। सो त्यामुळे आपण कार प्रिफर केली आणि आता आपण इथे संभाजीनगरचा जो टर्न आहे त्या मेन टर्नच्या इथं कोपऱ्यावरती थांबलो आहे, जिथे आपण आता थोडं चहा वगैरे घेऊ आणि मग आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करू। येथील चविष्ट वडापाव आणि मस्त मसालेदार चहाच्या उत्तम समीकरणाने मन आणि शरीर दोन्ही फ्रेश झालं आणि पुढचा प्रवास सुरू झाला। छत्रपती संभाजीनगर पार करून घाट संपल्यावर आम्ही साई प्रसाद प्युअर व्हेजला थांबलो। छान ॲम्बियन्स आणि सात्विक जेवण येथे तुम्हाला मिळू शकते। सो मित्रांनो, आपण आत्ता ॲक्च्युली औरंगाबादच्या पुढे आहे, अजंठा लेणीच्या रस्त्याला मध्येच, आणि इथे एक साई प्रसाद म्हणून हॉटेल लागलं जिथे प्युअर व्हेज जेवण मिळतं आणि अगदी सात्विक पद्धतीने जेवण बनवलं होतं। जेवणाची क्वालिटी उत्तम होती आणि चहासुद्धा एकदम अप्रतिम असा बनवून दिला होता। सो तुम्ही अजंठा साईडला येणार असाल आणि दुपारी किंवा संध्याकाळच्या जेवणाचं काही प्रयोजन असेल तर तुम्ही या साई प्रसाद हॉटेलला नक्की भेट द्या। इथं खूप चांगलं प्युअर व्हेज जेवण मिळतं। ते पुढे अजंठा केव्सपासून 10 किलोमीटर अलीकडेच हॉटेल व्ह्यू पॉइंट या ठिकाणी आपण स्टे केला। आफ्टर 7.5 hours 7.5 तासाचा कंटिन्यू ट्रॅव्हल केल्यानंतर आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे आणि इथून अजंठा साधारणतः 10 किलोमीटरवरती आहे आणि आपण 10 किलोमीटरवरती असणाऱ्या एका हॉटेल व्ह्यू पॉइंट त्या हॉटेलवरती थांबलो आहे। सस्ता, सुंदर आणि टिकाऊ हॉटेल आपण बघितलं होतं। सो तुम्हाला 1-2 मिनटामध्ये अशी रूम कशी आहे ती दाखवतो। अशा पद्धतीची रूम आहे, हे बेड आहे, डबल बेड हे आपण आहोत। हे वॉशरूम आहे इकडच्या साईडला, हे अशा पद्धतीचं क्लिनलीनेस एकदम चांगला आहे, मस्त आहे क्लिनलीनेस। तर मित्रांनो, भेटूयात उद्या सकाळी। 26 जानेवारी आहे उद्या आणि आपण बघणार आहोत अजंठाची लेणी। सो तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट।